हॅलो डिअर स्टुडंट्स, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स म्हणजेच कोणता मेटल हायली रिॲक्टिव्ह आहे, कोणता मेटल कमी रिॲक्टिव्ह आहे, ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. तुम्हाला एक सिरीज देण्यात येते, एक सिक्वेन्स असतो एलिमेंट्सचा आणि त्यांना त्यांच्या रिॲक्टिव्हिटीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे किंवा डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज करा, असा खूप वेळेस प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तुम्ही जर ह्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघितले असतील तर तो प्रश्न तुम्हाला दिसेल. बोर्डची एक्झामच नव्हे तर तुम्ही जर CBSE बोर्डला असाल तर त्याही स्टुडंट्सना ह्या मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहात त्याच्यामध्ये देखील मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती बेस्ड क्वेश्चन्स हे असतातच. मग तुमची SSCची बोर्ड एक्झाम असू देत, CBSEची एक्झाम असू देत, ऑलिम्पियाड, NTSE, MTSE, कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असू देत, त्याच्यामध्ये इवन MPSC UPSC सारख्या एक्झाम्समध्ये देखील ह्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न विचारले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मी एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, टेक्निक सांगणार आहे की ज्याच्या मदतीने तुम्हाला ही रिॲक्टिव्हिटी जी आहे मेटल्सची ती एका सिक्वेन्सनुसार सांगता येईल. खूप दिवसांपासून स्टुडंटची डिमांड होती की मॅम असं काहीतरी एखादी आम्हाला टेक्निक सांगा, लक्षात राहत नाही आहेत, कोणता जास्त रिॲक्टिव्ह कोणता कमी रिॲक्टिव्ह. तर त्या तुमच्यासाठी मी आजचा व्हिडिओ खास बनवत आहे. बघूयात ओळीनं रिॲक्टिव्ह म्हणजे हायली रिॲक्टिव्हपासून लीस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स कुठले आहेत आणि ते लक्षात ठेवण्याची टेक्निक काय आहे. आता इथं बघा, इथं हे ओळीनं मी एलिमेंट्स किंवा मेटल्स आहेत हे सगळे ॲक्च्युली मेटल्स बघूयात. एलिमेंट्स म्हटलं की मग त्यात कार्बनसारखे, हायड्रोजनसारखे बाकीचे पण एलिमेंट्स इन्क्लूड होतील. आपल्याला जो इथं ह्या सिरीजमध्ये फोकस करायचा आहे तो आहे मेटल्सवरती. सगळ्यात जे जास्त रिॲक्टिव्ह आहेत सोडियम, पोटॅशियम, लिथियम, कॅल्शियम. आणि मग जसं जसं तुम्ही खाली जात आहे तशी तशी त्यांची रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते आणि सगळ्यात लीस्ट रिॲक्टिव्ह हे आहेत गोल्ड आणि प्लॅटिनम हे मेटल्स. मग आता ह्याच्यावरून आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचं आहे. थोडंसं फनी आहे, अर्थातच फनी गोष्टी आपल्याला पटकन लक्षात राहतात. सो इथे पोटॅशियमसाठी मी काय वर्ड करते की हिअर प्लीज स्टॉप लाइंग अँड कॉलिंग मी अ झेब्रा. काही पण तुम्ही इथे घालू शकता, काहीतरी एक सेंटेन्स असं होईल. आता बघा इथे आयर्न इन्स्टेड ट्राय लर्निंग कॉफी मेकिंग म्हणा किंवा कॉफी फॉर मी असं म्हणा, फॉर मी. आणि मग इथे आहे तसं सिल्वर, बाकीचं हे सोपे आहेत, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. सो प्लीज स्टॉप लाइंग अँड कॉलिंग मी अ झेब्रा, इन्स्टेड ट्राय लर्निंग कॉफी फॉर मी, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे सोपे आहेत. सो ह्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्टिव्हिटी मेटल्सची लक्षात ठेवू शकता. पोटॅशियम, सोडियम हे हायली रिॲक्टिव्ह आहेत, आपण त्यांना केरोसिन अंडर ठेवतो. लिथियम, कॅल्शियम सारखे वॉटरसोबत रिॲक्ट होतात. हे सगळं आपण त्या चॅप्टरमध्ये नंतर डिटेल शिकणार आहेच जेव्हा आपण मेटलर्जी चॅप्टर स्टार्ट करूयात. तर त्यापैकी हा पार्ट सगळ्या चॅप्टर्ससाठी, इवन सगळ्या एक्झामसाठी जसं तुम्हाला मी सांगितलं महत्त्वाचं आहे. आणि ही टेक्निक कसा वाटला व्हिडिओ आणि ही टेक्निक मला नक्की कळवा. मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा. थँक्यू सो मच.